अब हम बड़े हो चुके हैं, सक्षम है। पहले हम अक्षम थे, इसीलिए आरएसएस की जरूरत पडती थी. हे शब्द आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे. भाऊ, खरंच जरूरत संपली आहे? नाही, मला वाटतं की त्यांच्या उत्तराचा अशा पद्धतीने आपण विश्लेषण करणं योग्य नाही. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे स्वतःच स्वयंसेवक आहे. प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्या एवढ्याच भागावर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं असावं. जेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांनी असा प्रश्न विचारला असेल की पक्षाचे निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेतो का, तर मग उत्तर आहे की घेत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी संघटना आहे की ज्याचं सदस्यत्व सुद्धा घ्यावं लागत नाही. उद्या एखादा काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा देशहितासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुदक्षिणेच्या कार्यक्रमाला जाऊ शकतो, विजयादशमीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकतो आणि आपलं वैचारिक योगदान देऊ शकतो. एक वैचारिक स्पष्टता या देशामध्ये, राष्ट्रभक्तीच्या भावनेनी आपण स्वयंसेवक आहोत. इथं कोणीही छोटा नाही, कोणीही मोठा नाही, हा भाव आहे. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमी. हा भाव घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम केलं जातं. माननीय नड्डाजींनी प्रश्नाचं उत्तर देताना मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संघाचं काम हे कधीच संपू शकत नाही. पण संघाचं काम एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये मदत करणं हे संघाचं काम कदापिही नाही. संघ हा वैचारिक मुद्द्यांवर समर्थन करतो. पण भाऊ, त्यांना प्रश्न असा विचारण्यात आला होता की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातला भाजप आणि आजचा भाजप याच्यामध्ये काय फरक आहे. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे म्हटलंय की कुठेतरी गरज संपली असं वाटतं त्यांच्या बोलण्यातून. नाही, मला वाटतं विचाराची गरज कदापिही संपूच शकत नाही. हा विचार आहे आणि हा विचार भारतीय जनता पार्टीच नव्हे तर काँग्रेस आणि अशा सुद्धा संघटनेला हा विचार एक असा वेळ येईल की जेव्हा या विचाराचं समर्थन करणं गरजेचं राहील. कारण हा विचार सर्वांना एकत्र करण्याचा आहे. हा विचार आमच्या देशाची संस्कृती, आमच्या देशाचं वैभव, हा देश नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, मातृभूमीला आम्ही नमन करतोय, वंदन करतोय, हे तर तिकागवादी सत्य असणार आहे. आम्हाला वैभवापर्यंत पोहोचायचं आणि आम्ही वैभवशाली होतो. आमचा देश कधीच गरीब नव्हता. 1750 मध्ये सुद्धा इतक्या आक्रमणानंतर सुद्धा हा देश वैभवशाली होता. पण भाऊ, आपण जर पाहिलं तर गेले अनेक वर्षांपासून संघ आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू मानले जायचं. म्हणजे कुठेतरी पॉलिटिकल विंग भाजपला संघाचं मानलं जातं. मात्र काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर म्हणजे काल उद्धव ठाकरेंनी पण म्हटलंय, काही दिवसांआधी प्रकाश आंबेडकर यांनी देखील म्हटलंय की कुठेतरी भाजप जो आहे तो संघाला डावलण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जे पडद्याच्या मागे जे विचारविमर्श केले जायचे ते केल्या जात नाहीये. नाही, कधीच पडद्याच्या मागे विचारविमर्श केले जातच नव्हते. मीही प्रदेश अध्यक्ष होतो, प्रश्न विचारले जायचे आणि मी हे छातीवर हात ठेवून सांगतो, कधीच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही म्हणजे कार्यवाह असेल, सहकार्यवाह असेल किंवा त्या ठिकाणी असणारे प्रांत प्रचारक असेल, क्षेत्रीय प्रचारक असेल, कोणीही यांना जिल्हाध्यक्ष केलं पाहिजे, याला मंडळ अध्यक्ष केलं पाहिजे, कधीच सूचना केली नाही. संघाला फक्त एवढंच वाटतं की व्यक्ती निर्माण, समाज निर्माण, राष्ट्र निर्माण हा भाव त्यामध्ये आहे की जर व्यक्ती चांगला असेल तर अनेक प्रश्न हे निर्माणच होत नाही. आणि म्हणून व्यक्तीमध्ये तो भाव असला पाहिजे. तो भाव जो आहे तो देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा हा निर्माण करणे हा संघाचं काम आहे. कोण सत्तेवर येईल, कोण येणार नाही. आणि म्हणून जेव्हा अनेक युद्धांमध्ये पंतप्रधान तेव्हा काँग्रेसचे जरी असले तेव्हा मदतीला स्वयंसेवक जायचे. एखाद्या राज्यामध्ये मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा असला तरी स्वयंसेवक त्या पुरामध्ये मदत करायला जायचे. तो भाव होता. आजही आपण बघतो हजारोच्या संख्येने सेवा प्रकल्प चालू आहे, हजारोच्या संख्येने. भाजपशी याचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टी राजकीय क्षेत्रात देशाच्या एकूणच प्रगतीसाठी काम करत असताना
ही प्रगती करणारा व्यक्ती हा योग्य भाव त्याच्यामध्ये निर्माण व्हावा, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे. यांना तिकीट द्या, त्यांना पाठिंबा द्या, झेंडा आम्ही घेऊन गर्दीचा भाग, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच करत नाही. आणि मी इतके वर्ष बघतोय, मी तर संघ परिवारात काय, पण माझे वडील सुद्धा माझ्या प्रचारात कधी भाग घेत नव्हते. माझे वडील स्वतः संघ म्हणजे विभाग संघ चालक राहिले आहे. मला वाटतं की संघाचं काम हे व्यक्ती सत्तेवर जाण्याचं नसून व्यक्ती निर्माण, समाज निर्माण आणि राष्ट्र निर्माण. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, ज्यांचं म्हणणं होतं की कुठेतरी जे पी नड्डा यांच्या मोजक्या शब्दांना, मोजक्या वाक्यांना घेऊन एक वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.